नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तर इचलकरंजीचा पाणी पुरवठा बंद करू, आंदोलन अंकुश संघटनेचा इशारा. पंचगंगा नदीत रासायनिक सांडपाणी सोडून प्रदूषण होत असल्याचा आरोप करत आंदोलन अंकुश संघटनेने इचलकरंजी महापालिकेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास इचलकरंजीचा पाणी पुरवठा बंद पडण्याचा इशारा संघटनेचे धनाजी सुडमुंगे यांनी दिला आहे. कुरुंदवाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुडमुंगे म्हणाले की येत्या 1 तारखेपासून इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेच्या केंद्राजवळ उपोषण सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. इचलकरंजी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रासायनिक पाण्याचा वापर शेतीसाठी करण्याचा निर्णय झाला होता. मात्र अलीकडील पाहणीत काळ्या ओढ्यातून थेट पंचगंगा नदीत रासायनिक पाणी सोडलं जात असल्याचे आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाचा पंचनामा केला असून तो रोखण्यासाठी काही प्रक्रिया उद्योग मालक आणि कामगारांकडून दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप सुडमुंगे यांनी केला. पाहणी दरम्यान मोठ्या प्रमाणात रासायनिक पाण्याची आवक होत असल्याचे तसेच अत्यल्प पाणी शेतीसाठी वापरले जात असून उर्वरित सांडपाणी थेट नदीत सोडलं जात असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. नदी प्रदूषण तातडीने थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा कनवाड येथून इचलकरंजीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यालाही विरोध करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. या पत्रकार परिषदेला बंडू बरगाले, आयुब पट्टेकरी, विश्वास बालीघाटे, सुनील सावंत, राकेश जगदाळे, प्रभाकर बंडगर, गोपाळ चव्हाण, रशीद मुल्ला, दीपक पाटील, एकनाथ माने आणि अंकुश पाटील उपस्थित होते. करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.